नमो बुद्धाय जय भीम. सकाळचा टाईम आहे, 8:30 वाजले होते आणि मला आमरस करायचा होता. त्या आमरस करायसाठी मी पहिले कच्चे आंबे होते, कच्चे आंबे शिजून घेतले. शिजून घेतल्यावर त्याचे वरचे जे फुत्र असतात ते काढून टाकले आणि ते मस्त त्याचे ते आतमधलं जे बगर असतं ते सगळं काढलं. त्याच कटोऱ्यात मी मिक्स केलं मस्त. ते आमरस करायचं होता तर मग मी काय केलं, सगळ्याच्या आधी गॅस पेटवला. तो पेटला नव्हता लवकर, मग नंतर आणखीन पेटवला. त्याच्यावर स्टीलचा गंज ठेवला, त्यात चम्मचभर तूप टाकलं. चांगलं मस्त स्टीलचा गंजल्याच्यानं ते तूप तडतडलं चांगलं. तर त्याच्यात मस्त 4 लवंगा टाकल्या, जिरं टाकलं, त्यात खोबरं किसून टाकलं. ते मस्त फिरवलं पहिले. मग त्याच्यात चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ टाकलं. ते चांगलं मिक्स केलं आणि त्याच्यात ते कटोऱ्यात जे मी मिक्स केलं होतं मिश्रण कच्च्या आंब्याचं ते टाकलं. ते चांगलं फिरून घेतलं. तर जरासा गूळ टाकला. गूळ टाकल्याने काय होते, ते आंबटपणा त्याचा कमी होते. तर गोड आंबट मस्त मस्त आंबरस लागते. तर कशी वाटली आमची विदर्भातली गोड आंबट रेसिपी आंब्याची, नक्की सांगा. बाय.